सुप्रभात मित्रांनो, आपण आलेलो इकडे मसेवाडीमध्ये. हे बेस विलेज आहे इकडे देवकुंड वॉटरफॉल्स आणि मध्ये सुंदर नजारा दिसतो तुम्हाला. छोटा धबधबा पण दिसतो. आणि आपण साधारण 3 वाजता आलेलो इथे. टेम्पो ट्रॅव्हलरने आपण ट्रॅव्हल केलं मुंबई आणि इथे आपण होमस्टेमध्ये त्यांच्या काल रात्री थोडा आराम केला आहे. आणि 6 वाजता आपण नाश्ता करून आता रेडी झालो आहे. तर आता आपण पटापट चहा घेऊया आणि जाऊया ट्रेकला सुरुवात करूया. तर मित्रांनो निघालो आहे आपण आता. आणि एक छान सुंदर देऊ दिसतो माझी. आणि सुरुवातीला आपण 15-20 मिनटं आपण आपल्या बसने प्रवास करणार आहोत आणि त्यानंतर आपण ट्रेकला सुरू करणार आहोत. मला छान ढंग दिसत आहेत. पार्किंगमध्ये आपण गाडी सोडली आता. मागे पार्किंग आहे आणि आता आपण या रूटने जाणार. त्याला फर्स्ट मॅन आणि लास्ट मॅन या दोघांच्या मध्येच अख्खा ग्रुप राहील. फर्स्ट कोण जाणार फर्स्ट मॅन आणि लास्टला आपण टोटल किती जण आहोत? आपण 19 जण. हा, एकमेकांना बघून घ्या. हा असू दे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. मात्र या धबधब्यावर जाण्यासाठी फिटनेस टिकून असणे अत्यंत गरजेचे आहे. आता मध्ये आपल्याला एक लाकडी ब्रिज लागतो. छान हवा आहे पाण्याचा. आपण इथे आलो. मध्ये असा थोडा जंगलातला पॅच येतो. गर्द अशी झाडी आहे इकडे आणि छान पक्ष्यांचे आवाज पण येते. मध्ये असे मित्रांनो मध्ये असे तुम्हाला पाण्याचे होळ लागतील. आता ॲक्च्युली फ्लो कमी आहे पण जेव्हा फ्लो जास्त असतो तेव्हा तुम्हाला अशा या रोडचा उपयोग होतो. आता आपण क्रॉस करूया. आणि मागे डोंगरावरती बघा छान ढग आलेले. आणि तुम्हाला काय स्नॅक्स वगैरे हवे असतील त्या रस्त्यामध्ये असे तुम्हाला स्टॉल दिसतील. आणि ॲक्च्युली वाट भटकू नये म्हणून असे बोर्ड पण लावलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिरा नावाचे गाव आहे. याच भिरा गावात पोहोचल्यानंतर अंदाजे 1.5 ते 2 तासात ट्रेक केल्यानंतर देवकुंड धबधब्यावर पोहोचता येते.
मित्रांनो, हा व्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.